सर्वांनी कृपया आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेने देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे। आता हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये खासदार नागेश पलाशेकर यांनी उद्घाटन केलेलं आहे, जागा क्रिकेटचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता जिल्हा परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपली, दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार अशी माहिती। कशी तयारी चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये? चांगल्या प्रकारे चालू आहे तयारी आणि शिवसैनिक हा हमेशा तयारच असतो। आम्ही कोणतीही निवडणूक असली तरी अशी काही वेगळी तयारी करायची गरज नसते। सगळे शिवसैनिक प्रत्येक वेळेस आम्ही कोणत्याही निवडणुकीला समोर जायला तयार असतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। परभणीमध्ये संपूर्ण ठिकाणी ठाकरे शिवसेने सत्ता आलेली, काय सांगाल? आता निवडणुका कशा झाल्या हे तुम्हाला माहिती आहे, पण तरी आमचे जे शिवसैनिक आहेत ते तग धरून आहेत आणि अतिशय खूप मेहनत करत आहेत। काही जागी यश आलं असेल, काही जागी पराजय झाला असेल, पण पराजय होण्याच्या मागचं कारण सत्ता आणि सत्तेतून पैसा मोठ्या प्रमाणामध्ये आता आजकाल हे निवडणुका पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आमच्याकडे सर्व कष्ट करणारे, ग्राउंडवर राहणारे आणि लोकाभिमुख काम करणारे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे आता बऱ्याच जागी आर्थिक व्यवहार व्हायला लागल्यामुळं जरा हे परिणाम दिसत असतील, पण तरी मेहनतीला किंवा लोकांच्या कामी पडणारे जर कोणी जर असतील तर ते शिवसैनिक असतात। उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आलं की एकीकडे देवांची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल, जागा कमी असताना देखील काय भागी देईल? नाही, आता ते वरच्या स्तरावरचा विषय आहे, ते आपल्याला इथं हिंगोलीत बसून मी ते त्याच्यावर भाष्य करणं जरा कठीण आहे। पण खूप चांगल्या पद्धतीने लढत झाली, खूप मेहनतही लोकांनी केली। एवढ्या मोठ्या पैशाच्या महापुरामध्ये आमची माणसं एवढे निवडून आली, हे पण खूप मोठी गोष्ट आहे। उद्धव ठाकरेंची जास्त एकनाथ शिंदेने घेतले, संपूर्ण नगरसेवक हॉटेलमध्ये पळवले, काय कसं वाटतं याच्याकडे? काय त्यांची आता त्यांना माहीत काय कशामुळे त्यांनी माणसं एकत्रित करून ठेवलेत। कदाचित त्यांना त्यांच्यावर भरोसा नसेल असं असू शकते, किंवा मग त्यांचा आपसातला वाद असू शकतो। काय आता इथं बसून बोलणं ठीक नाही आहे। शिवसेनेचा महापौर होईल का आपल्या उद्धव ठाकरे? आता ते काय त्याची इच्छा। आता आपण सामन्यांचं उद्घाटन केलेलं आहे। जिल्हा परिषद निवडणुका अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपल्यात, कशी तयारी जोरदार संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयारी सुरू आहे? एकदम चांगली तयारी आहे आमची। आणि काही जरी झालं, कितीही कोणी विरोधकांनी जरी काही जरी झालं तरी जिल्हा परिषदेवर शिवसेना 100% आमचा झेंडा फडकेल। बंडू जाधवांचं असं म्हणणं आलं की नेते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।